धम्मचक्र प्रवर्तन दिन या निमित्तानं आज एक वेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याला थोडंसं वैचारिक वळण देण्याच्या दृष्टीने संयोजकांनी त्यातल्या त्यात अण्णासाहेब पालशंकर, केवजी जाधव, विजय कुमार कांबळे यांचा मोठा सहभाग राहिलेला आहे. परवा पुण्यात आले होते अण्णासाहेब पालशंकर, त्यांची माझी भेट होऊ शकली नाही. विजय कांबळे उशिरा आले, त्यामुळे त्यांनी सांगितलं की 15 तारखेचा कार्यक्रम निश्चित झालेला आहे. अगोदर कल्पना दिली होती की कार्यक्रम आहे आणि परवा त्यांनी सांगितलं की कार्यक्रम निश्चित ठरलेला आहे आणि विषय आहे बाबासाहेबांच्या चळवळीतून मातंग समाजाचं योगदान. मी गेली 45 वर्षापेक्षा अधिक काळ सामाजिक प्रबोधनाच्या क्षेत्रात आहे आणि याच विषयावर मी माझं जीवित कार्य आरंभलेलं आहे. कारण एक तर मी मातंग जातीत जन्मलो, पण त्याही पेक्षा मी फुले शाहू आंबेडकरी विचारधारा तथागतांच्या विचारधारेमध्ये वाढलो. समर्पित जीवन मी जगतोय. या विचारांच्या जडणघडणीमध्ये बाबासाहेबांच्या सोबत मातंग समाज मोठ्या प्रमाणात होता, आजही आहे आणि या विषयावर आज आपल्याला माझं मनोगत व्यक्त करणार आहे आपल्या समोर. एवढ्या मोठ्या प्रमाणात हा समाज, मातंग जातीचा वर्ग हा बाबासाहेबांच्या सोबत होता. त्याची सुरुवात तशी 1929 सालापासूनची म्हणजे बहिष्कृत हितकारिणी सभेची सुरुवात झालेली होती आणि बाबासाहेबांचं वैचारिक प्रबोधनाचं आणि सामाजिक प्रबोधनाचं काम सुरू होतं त्या काळापासूनच झालेलं आहे. पर्वतीचा सत्याग्रह होणार होता आणि बाबासाहेबांना पुढे नाशिकच्या काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाकडे जायचं होतं. त्यावेळेला पुण्यातल्या पर्वतीच्या संपूर्ण सत्याग्रहाची जबाबदारी सीताराम बाबाजी लांडगे या मातंग ग्रहस्थाकडे बाबासाहेबांनी सोपवली होती आणि अत्यंत समर्थपणे सीताराम बाबाजी लांडगे यांनी ते पर्वतीचं सत्याग्रह यशस्वी केला आणि प्रशासनाला तिथे ह्या अस्पृश्यांची कैफियत मान्य करावी लागली. बाबासाहेबांना खूप आनंद झाला आणि मग त्यांनी पुण्यात आल्यानंतर पुन्हा सीताराम बाबाजी लांडगे यांची पाठ ठोकरली. विद्यार्थी दशक होती सीताराम बाबाजी लांडगे. इथून सुरुवात आहे मातंगांची बाबासाहेबांच्या चळवळीची. मग अनेक लोक बाबासाहेबांच्या या चळवळीत जुळत गेले. अनेक नावं सांगता येतील, जवळजवळ 100 नावं, त्याच्यापेक्षाही जास्ती कदाचित बाबासाहेबांच्या चळवळीतली माणसं होती. आर.जी. खंडाळे, दौंडचे, त्यानंतर कोल्हापूरचे गणेशाचार्य तुकाराम आबाजी गणेशाचार्य. हे गणेशाचार्य यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी वकिलीची सनद दिली होती. शाहू महाराजांच्या संस्थेमध्ये 3रा वर्ग शिकलेले तुकाराम आबाजी गणेशाचार्य यांना शाहू महाराजांनी वकिलीची सनद दिली आणि हे वकिली करत होते सगळ्या अस्पृश्य लोकांची. शाहू महाराजांच्या पुढाकाराने त्यांची वकिली चांगली चालत होती आणि मग त्यांचा बाबासाहेबांच्या त्या माणगावच्या परिषदेदरम्यान संबंध आला. समजलं की तुकाराम आबाजी गणेशाचार्य हे मातंग आहे, सीताराम बाबाजी लांडगे हे मातंग आहे, आर.जी. खंडाळे हे मातंग आहे आणि मग या सगळ्या मातंग कार्यकर्त्यांची मोठ बांधण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. मुंबईचे सकाटे, इकडे बीड मधले वैरागे, नागपूरचे अनेक सगळे लोक, याच्यामध्ये हे सगळे लोक बाबासाहेबांच्या त्या वेळेला सोबत काम करत होते, खांद्याला खांदा लावून काम करत होते. यानंतर असे अनेक कार्यकर्ते
कार्यकर्ते या आंदोलनात जोडत गेले, बाबासाहेबांच्या सोबत काम करत गेले. अनेक लोक, मराठवाड्यातल्या बऱ्याच लोकांची नावं सांगता येतील. त्याच्यात देवराव कांबळे नावाचे एक ग्रस्त होते, नंतर ते खासदार झाले, नंतर विधानसभेत निवडूनही गेले होते. देवराव कांबळे यांनी हे नुकतेच शिकलेले होते, तरुण होते, माध्यम जातीतून तरुण शिकून आलेले तरुण होते. यांनी बाबासाहेबांच्या बरोबर पत्रव्यवहार केला, त्यांना भेटायलाही गेले. बाबासाहेबांनी त्यांना मार्गदर्शन केलं. थोडेसे मतभेद त्या दोघांमध्ये झाले तर आपल्या सगळ्यांना माहित आहे. परंतु नंतरच्या काळामध्ये हे देवराव कांबळे, देवनाथ कांबळे यांनी संपूर्ण बाबासाहेबांच्या चळवळीला वाहून घेतले आणि मग ते मराठवाड्यामध्ये मातंग जातीचं नेतृत्व करून मातंग जातीतल्या लोकांना बाबासाहेबांच्या आंदोलनामध्ये, चळवळीमध्ये सहभागी करत गेले. अनेक लोकांची नावं सांगता येतील इथे, परंतु वेळ कमी आहे आपल्याकडे नावं सांगण्यासाठी. खूप लोक आहेत. त्यानंतरच्या काळात पुढे 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 बाबासाहेबांच्या धर्मांतराच्या प्रक्रियेत 1936 साली, 35 ला बाबासाहेबांनी घोषणा केली आणि 36 ला संपूर्ण महाराष्ट्रभर बाबासाहेबांनी परिषदा घेतल्या. 13 मातंग परिषदा घेतल्या बाबासाहेबांनी. मातंग परिषदा घेतल्या कशासाठी? तर धर्मांतराच्या प्रक्रियेला पाठिंबा देण्यासाठी. आणि या सगळ्या परिषदांमधून मातंग जातीच्या कार्यकर्त्यांनी, त्यावेळेच्या बाबासाहेबांच्या सोबत असलेल्या लोकांनी एक मुखाने आणि सांघिकरित्या बाबासाहेबांच्या धर्मांतराला पाठिंबा दिला. परिषदा घेतल्या, अनेक परिषदा. मुंबईला का मातंग परिषद झाली, बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली झाली. तिकडे मराठवाड्यात परिषदा झाल्या. मानमहार परिषद झाली कसबे तडवलेला उस्मानाबाद मध्ये. अनेक ठिकाणी, ते सोलापूर जिल्ह्यामध्ये बार्शीमध्ये परिषद झाली. अनेक ठिकाणी ह्या परिषदा होत गेल्या. एक प्रकरण असं होतं पुण्यातलं, बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेला पुण्यामध्ये सतत त्यांचं येणं जाणं. आणि मी जिथे राहतो ती भोकरवाडी, म्हणजे आज तिला राजेवाडी म्हणतात. त्या राजेवाडीच्या पाठीमागे अहिल्याश्रम आहे. अहिल्याश्रम महर्षी विठ्ठलरामजी शिंदेची संस्था त्या ठिकाणी सुरू झाली होती, डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी. या सोसायटीच्या प्रांगणामध्ये, मैदानामध्ये बाबासाहेब आंबेडकर येत असत आणि त्या संस्थेच्या गेटच्या अगदी समोर रस्त्याच्या पलीकडे न्यायमूर्ती R.R. भोळे साहेब, R.R. भोळे यांचा बंगला होता. बाबासाहेब पुण्यात आले की रेल्वे स्टेशन जवळच्या नॅशनल हॉटेलमध्ये उतरायचे, भोळे साहेबांना कॉन्टॅक्ट करायचे आणि मग भोळे साहेबांनी मिळून त्यांनी तिथे सगळ्या कार्यक्रमाचे नियोजन करायचे, तिथले यायचे. ही धर्मांतराच्या ठरावाला पाठिंबा देणारी परिषद बाबासाहेबांनी घेतली, बैठक घेतली होती. एक परिषद होणार होती. त्या परिषदेच्या पूर्वतयारीसाठी भोळे साहेबांच्या सहकार्याने बाबासाहेबांनी ती बैठक बोलावली. बाबासाहेबांनी एक लक्षात घेतलं पाहिजे आपण की बाबासाहेबांनी बोलावलेल्या बैठकीला कोणत्या बैठकीचा विचार विनिमय करायचा होता? धर्मांतराच्या प्रस्तावाला पाठिंबा द्यायचा होता आणि त्याची सर्व जातींची, चर्मकार जातीची, त्याच्यामध्ये P.N. राजभोज हे बाबासाहेबांच्या जवळचे कार्यकर्ते होते, त्यांचं ते आणि इतर अनेक सगळ्या अनुसूचित जातीच्या लोकांची बैठक बोलवलेली होती आणि बाबासाहेब तिथे धर्मांतराचा विषय नमूद करून सर्वांना समजून सांगणार होते. कामाठीपुऱ्यामध्ये, पुण्यातल्या ज्याला आता कडबा फडई म्हटलं जातं, त्या कामाठीपुऱ्यामध्ये म्हणजे कॅम्प भागामध्ये खूप मोठा महारवाडा आहे. खूप मोठा महारवाडा, ज्याला आज बौद्धवाडा आपण म्हणूया किंवा आपल्या बौद्ध वस्ती आहे म्हणा असं म्हणून. त्या महाराजांनी, आता हे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की बाबासाहेबांच्या धर्मांतराच्या घोषणेला अनेक लोकांनी विरोध केला. अरे तुम्ही धर्म बदलायला सांगताय, आम्ही खायचं काय, आमचं काय होणार, आमच्या आरक्षणाचं काय होणार, आम्हाला न्याय कसा मिळणार या बाबतीत. आणि म्हणून बाबासाहेबांच्या त्या धर्मांतराच्या घोषणेला अनेक लोकांनी विरोध केला होता. त्यामध्ये त्या काळचा महार समाज मोठ्या प्रमाणात होता आणि तो कामाठीपुऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात होता.
कामाठीपुरा आणि अहिल्याश्रमचं मैदान साधारण 1 किलोमीटरचं अंतर. ह्या 1 किलोमीटरच्या अंतरामध्ये त्यांनी सगळ्यांनी ठरवलं, त्या कामाठीपुऱ्यातल्या सगळ्या लोकांनी, आपल्या महार बांधवांनी असं ठरवलं की बाबासाहेबांना आता काळे निशाणं दाखवायची आणि बाबासाहेबांनी ही बैठक किंवा ही परिषद घेऊ द्यायची नाही, याच्यासाठी त्यांनी तयारी केली. आणि त्यांनी तयारी केली, तिथे जायचं, मोर्चाने जायचं आणि बाबासाहेबांना निषेध, काळे निशाणं दाखवायचे वगैरे वगैरे सगळं तयारी केली. हे भोळे साहेबांना समजलं. भोळे साहेबांच्या मिसेस अंबिकाबाई ह्या भोकरवाडीतल्या राहणाऱ्या होत्या आणि त्या मातंग जातीच्या होत्या, आपण लक्षात घेतो. अंबिकाबाई ह्या आता त्या भक्तच होत्या, देवीच्या भक्त होत्या त्या, म्हणून त्या अंबिकाबाई होत्या. ह्या भोळे साहेबांच्या मिसेस होत्या, सेकंड मिसेस होत्या त्या, दुसऱ्या मिसेस होत्या. तर यांच्या मार्फत भोळे साहेबांनी असं सांगितलं की आता बघ, बाबासाहेब येत आहेत आणि त्यांना हे सगळे कामाठीपुऱ्यातले लोक काळे निशाणं दाखवणार आहेत, त्यांचा निषेध करणार आहेत. तर आता शेजारीच आहे भोकरवाडी, मोठी वस्ती, सगळे मांग लोक राहतात तिथे. त्यांना बरोबर घेऊन काही करता आलं तर बघा. हा निरोप अंबिकाबाईंनी त्यांच्या घरी, अंबिकाबाईंच्या घरी म्हणजे भोळे साहेबांच्या घरी मातंग कार्यकर्त्यांचं खूप मोठं येणं जाणं होतं. भोकरवाडीतल्या 5-6 लोकांचं सतत येणं जाणं होतं. काय कारण असेल मला ती माहिती नाही, मी शोधण्याचा प्रयत्न करतोय, पण होतं, त्यांच्या घरी जाणं येणं होतं. कदाचित त्या जातीच्या आहेत म्हणून जाणं येणं असेल कदाचित, मला ते घ्यायचा शोध घ्यायचा की नेमकं काय कारण असा. तर त्यांनी सांगितलं, ह्या सगळ्या लोकांना कळालं की बाबासाहेबांना निदर्शनं होणार आहेत, त्यांच्या समोर काळे निशाणं दाखवणार आहेत. मग त्यांनी सांगितलं अंबिकाबाईंना की तुम्ही काळजी करू नका आणि भोळे साहेबांना सांगा, तुम्ही सरळ त्या बैठकीचे आयोजन करा, कार्यक्रमाचं, आम्ही आहोत, कुणी तिथे निषेध करायला येणार नाही, कोणी काळी निशाणं दाखवणार नाही, अशा प्रकारचा निरोप दिला. झालं काय, ही यांनी सगळी तयारी केली. इकडून निषेधाचे फलक, काळे निशाणं घेऊन ते येण्याचा प्रयत्न केला. एक 50-100 मीटरवर ते लोक तिथपर्यंत आले आणि त्यांना असं कळालं की भोकरवाडीतल्या मांगांनी बाबासाहेबांना संरक्षण देण्याचं काम केलेलं आहे आणि ते करतायत. इकडे 100-125 मातंग कार्यकर्ते, तरुण, अगदी तरुण, युवराज पवारांच्या सारखे असे तरुण कार्यकर्ते गोळा झाले. त्यांनी हातामध्ये कानाच्या उंची इतक्या काट्या घेतल्या, त्या काठ्यांना फरशी कुऱ्हाडी लावल्या आणि त्या अहिल्याश्रमच्या गेट पासून बाबासाहेबांना ह्या कुऱ्हाडींच्या कमानीमधून त्यांनी सभेच्या त्या बैठकीच्या ठिकाणापर्यंत घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. हे इकडच्या लोकांना कळालं की आता भोकरवाडीतल्या मांगांनी बाबासाहेबांना संरक्षण देण्याच्यासाठी फरशी कुऱ्हाडी आणलेली आहे आणि आता आपली काही धडपड होणार नाही. त्यामुळे त्यांनी निषेध करण्याचा निर्णय तिथेच रद्द केला. एक नाला आहे, त्या नाल्याच्या पुढे हे लोक येऊ शकले नाही आणि मग बाबासाहेबांना घेऊन हे मान लोक सगळे त्या बैठकीच्या ठिकाणापर्यंत गेले. तिथे जाईपर्यंत भोळेसाहेब त्यांच्या सोबत होते. बाबासाहेब पायी चालले. हे सगळे सभोवती कोराडीच्या कमानी घेऊन उभे राहिलेले लोक आहेत. बाबासाहेब यांच्याकडे बघतायत, भोळे साहेबांना विचारतायत की भोळे साहेब ही काय भानगड आहे, ही काय भानगड आहे. ते बोलले, बाबासाहेब ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सभेच्या नंतर सांगेन, तुम्ही आता सभेपर्यंत चला. मग ते सभेपर्यंत गेले. ह्या सगळ्या लोकांनी, पुन्हा ह्या हातात कुऱ्हाडी घेतलेल्या लोकांनी त्या सभेला गराडा घातला की चुकून ऐकून एखादा माणूस येऊन त्यांनी निषेधाची घोषणा देऊ नये म्हणून तलवारी अशा कुऱ्हाडी अशा धरून त्या सभेला घेराव केला आणि बाबासाहेबांची सभा पार पडली. अगदी कोणताही विरोध न होता ती सभा पार पडली. सभा संपली. बाबासाहेब पुन्हा भोळे साहेबांच्या घरी आले. रस्ता सडक पार केली आणि त्यांच्या बंगल्यामध्ये गेले. तिथे बाबासाहेबांना
भोळे साहेबांनी सांगितलं की हे सगळे शेजारी भोकरवाडी आहे, या भोकरवाडीतले सगळे मांग लोक आहेत आणि या मांग लोकांना असं समजलं की कामाठीपुऱ्यातून, बाबासाहेबांना कामाठीपुरा माहित होता, तिथल्या काही मोजक्या लोकांची नावं माहिती होती आणि या लोकांनी तुमचा निषेध करण्याच्यासाठी काळी निशाणं दाखवण्याचा कार्यक्रम हाती घेतला होता. हे ज्या वेळेला या भोकरवाडीतल्या मांगांना कळालं त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आम्ही मारामारी करणार नाही, आम्ही कोणालाही धक्का सुद्धा लागू देणार नाही, मात्र बाबासाहेबांना संरक्षण देण्याचं काम आम्ही करणार आहोत असा निर्णय त्यांनी घेतला आणि मग हे असं आले. बैठक होती धर्मांतराच्या प्रक्रियेला पाठिंबा देण्याच्या संबंधी. तिथे अनेक लोकांची भाषणं झाली, तिथे काही लोक बोलले आणि मग त्यांनी तो कार्यक्रम संपल्यानंतर बाबासाहेब म्हटले, बघा धर्मांतराच्या प्रस्तावाला पाठिंबा देण्याच्यासाठीची बैठक होती, बाबासाहेब तिथं तेवढ्यासाठी आले होते. आणि मग बाबासाहेबांनी भोळे साहेबांना सांगितलं की भोळे साहेब ही तर अत्यंत महत्वाची घटना आहे, खूप महत्वाची घटना आहे, अरे ही बोलकी घटना आहे, हिचं वर्णन करा, वर्तमानपत्रातल्या लोकांना द्या, बातमीदारांना ही बातमी सांगा की बाबासाहेबांच्या धर्मांतराच्या घटनेला पुण्यातल्या मातंग जातीचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा आहे आणि त्यांनी बाबासाहेबांना संरक्षण दिलंय, अशा प्रकारच्या बातम्या द्या, हे महाराष्ट्रातल्या जनतेला कळू द्या, महाराष्ट्राच्या मांगांना कळू द्या, महाराष्ट्रातल्या महारांना कळू द्या, सगळ्यांना या गोष्टी कळू द्या असं बाबासाहेबांनी तिथे सांगितलं. आणि मग म्हटले, बाबासाहेब म्हटले भोळे साहेबांना की या 100-125 लोकांच्या पैकी इथे काही लोक आहेत का? तर म्हटले ते सगळेच सगळेच आहेत आणि ते सगळे त्या मैदानातच आहेत, त्यातले 4-5 लोक आलेले आहेत, ते तुम्हाला भेटू इच्छितात. बाबासाहेब म्हटले की मी त्या सगळ्यांना भेटणार आहे, फक्त 4-5 लोकांना मला भेटायचं नाही, सगळ्या लोकांना भेटणार आहे. मग त्याच्यातले जे पुढे होते ते 4-5 जण त्याच्यात आले. मला आपल्याला सांगताना अभिमान या गोष्टीचा वाटतो, त्या 4-5 लोकांमध्ये माझ्या वडिलांचे चुलते म्हणजे माझे आजोबा, चुलत आजोबा म्हणा, हे चुलत आजोबा होते, लक्ष्मण मांग, हे त्याच्यात होते. मग ते गेले, बाबासाहेबांना हे 5 लोक भेटले, बाबासाहेबांनी त्यांचं अभिनंदन केलं, बाबासाहेबांना त्यांनी अभिवादन केलं आणि मग त्यांनी सांगितलं की बाबासाहेब तुम्ही जर आम्हा सगळ्या लोकांना भेटणार असाल तर इथं शेजारीच आमची वस्ती आहे, भोकरवाडी तिला म्हणतात, त्या भोकरवाडीत या आणि तिथं तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा. संध्याकाळची वेळ होती आणि संध्याकाळच्या वेळेला बाबासाहेबांना पुढे जायचं होतं, परंतु म्हटले की नाही, मी पुढे 2 तास उशिराने गेलो तर बिघडणार नाही, म्हणून मला या लोकांमध्ये बोलायचंय. मग बाबासाहेब त्या भोकरवाडीमध्ये गेले, तिथे छोटीशी सभा घेतली. भोकरवाडीची सभा या शीर्षकाखाली बहिष्कृत भारतातील आग्रह या ग्रंथामध्ये या सभेचं वर्णन आहे, या कार्यक्रमाचं वर्णन आहे. सांगण्याचा हेतू एवढा की धर्मांतराच्या प्रक्रियेमध्ये बाबासाहेबांच्या बरोबरीने मातंग जातीचे लोक होते आणि ज्या वेळेला प्रत्यक्ष धर्मांतर होत होतं 1956ला, मग गोडबोळे वगैरे या सगळ्या लोकांनी नागपूरच्या त्या कार्यक्रमाचं संयोजन केलेलं होतं. परंतु या कार्यक्रमाच्या साठी सीताराम बाबाजी लांडगे आणि R.G. खंडाळे यांना बाबासाहेबांनी त्यांचा खर्च देऊन पाठवलं होतं की तुम्ही आठवडाभर तिथे राहा आणि तिथल्या मांग जातीच्या लोकांना धर्मांतराच्या या भव्य अशा सोहळ्यामध्ये सामील करण्यासाठी प्रयत्न करा. R.G. खंडाळे तिथे गेले, सीताराम बाबाजी लांडगेंना जाता आलं नाही, पण हे R.G. खंडाळे साहेब गेले आणि त्यांनी तिथे 15-20 दिवस राहून या सगळ्या धर्मांतराच्या कार्यक्रमाची तयारी केली. सांगण्याचा हेतू एवढा आहे की या धर्मांतराच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात मातंग जातीचे लोक होते. अनेकांनी त्यावेळी धर्मांतर केलं. R.G. खंडाळे यांनी बाबासाहेबांनी यांना दीक्षा दिली आणि मग R.G. खंडाळे यांनी त्या तिथे जमलेल्या जे काय असतील 5, 10, 50, 100 लोक
त्यांना मातंग जातीच्या लोकांना दीक्षा दिली. हे नागपूरच्या लोकांनी सांगितलं, नागपूरच्या लोकांनी सांगितलं. आणि हा तर इतिहासच आहे, हा इतिहास लपत नाही. त्यानंतर सुद्धा अनेक कार्यक्रमांमध्ये बाबासाहेबांच्या मातंग जातीचा मोठा समावेश असत होता. मुंबईमध्ये तर सकाटे नावाचे ग्रस्त मातंग जातीचे, त्यानंतर खिलारे नावाचे इथले सोलापूरचे, परंतु ते मुंबईमध्ये स्थायिक झाले होते, ते सोलापूरचे खिलारे हे तिथे होते. नायगावला मोठी परिषद झाली होती, त्या परिषदेमध्ये भिंगार दिवे, सकाटे अशा अनेक मंडळी त्या कार्यक्रमामध्ये होती. त्यांनी तिथे अशा परिषदा घेतल्या आणि नंतर बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये स्वतःला झोकून दिले. अनेक लोक या चळवळीमध्ये. नंतरच्या काळामध्ये सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांची बाबासाहेबांची भेट झालेली आहे. बाबासाहेब ज्या वेळेला 1942 साली कायदे मंत्री झाले, देशाचे मजूर मंत्री झाले. त्यांच्याकडे अनेक विभाग होते मंत्रालयाचे. मजूर मंत्री झाले आणि मग मुंबईच्या भायखळ्यामधून सत्यशोधक अण्णाभाऊ साठे आपलं लाल बावटा, कला पथक आणि ती शाहिरीचे सगळे कार्यकर्ते घेऊन बाबासाहेबांना राजगिरावर भेटायला. त्यांच्या बरोबर एक मोरे नावाचे बाबासाहेबांच्या परिचित असलेले ग्रस्त होते. ते गेले. संध्याकाळची वेळ होती, खूप गर्दी होती राजभवनवर आणि बाबासाहेबांना भेटायला आलेल्या लोकांची गर्दी होती. हे मोरे आणि अण्णाभाऊ साठे आणि त्यांचे 5-6 शिष्टमंडळातले लोक निवेदन हातात घेऊन बाबासाहेबांची प्रतीक्षा करत उभे होते फार दूर. आणि मग बाबासाहेबांचं या लोकांकडे लक्ष गेलं. काही कार्यकर्ते निघून गेलेले होते, मोजके लोक राहिलेले होते. आणि मग तिथून बाबासाहेबांनी त्या मोरेंना, कॉम्रेड मोरे, हा या कॉम्रेड या पुढे असं म्हटले. मग हे सगळे गेले पुढे. त्यांनी सांगितलं की बाबासाहेब तुम्ही मजूर मंत्री झाले ना, आणि आमची ही मजुरांची संघटना आहे. आम्ही सगळे गिरणीमध्ये काम करणारे, वेगवेगळ्या ठिकाणी मोलमजुरीचं काम करणारे लोक आहोत. आमची खूप अवहेलना होते. आम्हाला आमची मजुरी व्यवस्थित मिळत नाही. आम्हाला कामाचं नियमन होत नाही आमच्याकडून. म्हणजे आम्हाला नेमून दिलेल्या वेळेत काम करता येत नाही, नेमून दिलेली नाही वेळ आम्हाला. आणि ह्या सगळ्या प्रश्नांवर आता तुम्ही मजूर मंत्री झालेला आहात, कामगारांचे मंत्री झालेला आहात. आम्ही सगळे कामगार आहोत. प्राधान्याने तुम्ही आमच्या या प्रश्नांकडे लक्ष घालावं आणि आमचे प्रश्न सोडवावेत अशा प्रकारची विनंती केली. हे सगळं झाल्यानंतर बाबासाहेबांनी सांगितलं की मी केवळ एवढ्यासाठी मजूर खातं मागून घेतलेलं आहे आणि या खात्याचं मी पुरेपूर मजुरांना, कामगारांना न्याय देण्याचा प्रयत्न करीन असं त्यांनी आश्वासन दिलं. आपल्याला माहित आहे. मग कामाचे तास बाबासाहेबांनी ठरवले. आठवड्यातून एक सुट्टी कामगारांनी मिळालीच पाहिजे तो दिवस ठरवला. दर रविवारी कामगारांना हक्काची सुट्टी मिळाली पाहिजे असा ठराव केला. हा ठराव, हे निवेदन देशातल्या अनेक मजुरांनी दिलंही असेल कदाचित. माझा असा दावा नाही की केवळ अण्णाभाऊ साठे आणि त्यांच्या शिष्टमंडळाने दिले, परंतु त्या अनेक निवेदनांमध्ये अण्णाभाऊ साठेंचं एक निवेदन होतं. अण्णाभाऊ साठे माग होते आणि त्यांनी तिथे सांगितलं. मग नंतर त्या मोरेंनी आपल्या बरोबर आलेल्या सगळ्या 4-5 कार्यकर्त्यांची ओळख करून दिली. सांगितलं हे आमचे आहे, ते तुमचे आहे, ते तुमचे आहे. आणि बरं का बाबासाहेब, हे शाहीर अण्णाभाऊ साठे, हे शाहीर अण्णाभाऊ साठे म्हणजे अण्णाभाऊ साठेंकडे निर्देश करून ते म्हटले की हे शाहीर अण्णाभाऊ साठे. बाबासाहेब म्हटले अच्छा. आणि म्हटले हे कामगारांच्या पिळवणुकीबद्दल खूप चांगली गीतं लिहितात आणि गातात सुद्धा. मग मोरेंनी सांगितलं की अण्णाभाऊ, बाबासाहेबांना एखाद्या गाण्याची झलक तुम्ही बोलून दाखवा. आणि मग अण्णाभाऊंनी त्यांना त्या गाण्याची झलक तिथे बोलून दाखवली. गाणं लिहिल्या झाल्यानंतर बाबासाहेबांनी, अण्णाभाऊ पलीकडे होते, त्यांना इकडे हाताने इकडे घेतलं, त्यांची पाठ थोपटली आणि म्हणे, बाबासाहेब त्यांना म्हटले की कलाकारांच्या कलेने समाजामध्ये मोठ्या प्रमाणात जागृती होते.
तुम्ही गायक मंडळी, तुम्ही शाहीर मंडळी समाजाच्या हिताची गाणी लिहा, समाजाला जागृत करण्याची गाणी लिहा. हे तुमचं काम खूप मोठं आहे. माझ्या भाषणापेक्षा तुमचं एक गाणं समाजात कामगारांमध्ये समाजामध्ये मोठी जागृती करत असतं. अशा प्रकारचं त्यांना सांगितलं. अण्णाभाऊ साठे हे त्या बाबासाहेबांच्या बरोबर त्यांची दुसरी सुद्धा एक भेट झालेली होती. त्या मुंबईच्या एका नाट्यगृहामध्ये अण्णाभाऊ साठेंचं एक नाटक होतं, म्हणजे लोकनाट्य होतं, एक वगनाट्य होतं. त्याच्यामध्ये अण्णाभाऊ साठेंनी बाबासाहेबांना येऊन निमंत्रण दिलं. हा, पिला हाऊस मध्ये त्या कार्यक्रमामध्ये ते होते. बाबासाहेबांना निमंत्रण दिलं की बाबासाहेब, आज माझा कार्यक्रम आहे आणि फार नाही एक 10-15 मिनिटं तुम्ही जर येऊन मला प्रोत्साहन दिलं तर मला खूप आनंद वाटेल. म्हणून ते म्हटले की मला आता ते शक्य नाही. मला वाटतं 1958 सालची घटना आहे, 58 सालची ती घटना आहे. आणि म्हटलं की माझ्या हातात खूप मोठं काम आहे आणि हे काम मला पूर्ण करायचं आहे. तरी सुद्धा वेळात वेळ काढून मी तिथे येऊन जाण्याचा प्रयत्न करीन, परंतु तुम्ही वाट बघू नका, तुमचे कार्यक्रम तुम्ही चालू ठेवा. झालं. बाबासाहेब अचानक त्या कार्यक्रमात आले. अण्णाभाऊंना कळालं अण्णाभाऊंचं पात्र शेवटी होणार होतं, परंतु त्यांनी संयोजकांना सांगून ते मध्येच आणलं आणि मग बाबासाहेबांना आणलं की ते स्टेजच्या एका कोपऱ्यात बसवलं आणि त्यांच्यासमोर अण्णाभाऊंनी ते पात्र सादर केलं. तिथे बाबासाहेबांनी सांगितलं की वा वा वा, खूप छान. मग त्यांनी त्या मोरेंना सांगितलं की मोरे, तुम्ही यांना आता शाहीर अण्णाभाऊ साठे म्हणू नका, यांना शाहीर अण्णाभाऊ साठे म्हणू नका, यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे म्हणा. आणि मग तेव्हापासून बाबासाहेबांनी अण्णाभाऊंना लोकशाहीर ही पदवी दिली आणि तेव्हापासून तिथे ते त्यांचं नाव रूढ झालं. आजही शासन दरबारी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असं संबोधलं जातं. आता बाहेर सगळे लोक, कोणी त्यांना साहित्यरत्न म्हणतं, कोणी आणखीन काय म्हणतं, परंतु ते सत्यशोधक होते आणि लोकशाहीर होते. लोकशाहीरच सत्य जाणून घेतात आणि सत्याचा मागोवा काढून ते जनतेला सांगत असतात. बाबासाहेबांनी त्यांना अत्यंत दूरदृष्टीने ही लोकशाहीर पदवी दिली. लोकशाहीर हे अण्णाभाऊ साठेंचं योगदान होतं. त्यानंतर त्यांनी दलित साहित्य संमेलन घेण्याचा प्रयत्न केला. अण्णाभाऊ साठेंनी बाबासाहेबांना उद्घाटक म्हणून बोलवण्याचा प्रयत्न केला. आपल्याला सगळ्यांना हे माहित आहे. माझा सांगण्याचा हेतू की बाबासाहेबांच्या जवळ, अत्यंत जवळ अनेक लोक असतील, त्यांच्यासोबत असतील अनेक लोक, परंतु मातंग जातीचे लोक मोठ्या प्रमाणात. बाबासाहेबांना त्यांनी निमंत्रण दिलं, परंतु बाबासाहेबांना तिथे त्या दलित साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला जाता आलं नाही आणि म्हणून ते संमेलन तसं झालं. म्हणजे 3 वेळेला अण्णाभाऊ साठेंची आणि बाबासाहेबांची प्रत्यक्ष भेट झालेली आहे. अनेक लोक असं सांगतात की नाही हो, उगाच काहीतरी तुम्ही काही जोडण्याचा प्रयत्न करू नका. जोडण्याचा प्रयत्न नाही, ही वस्तुस्थिती आहे आणि मला माझी ती नैतिक जबाबदारी आहे या सगळ्या गोष्टी शोधून समाजाला सांगायच्या. कशासाठी सांगायच्या? तर त्यांच्यामध्ये जागृती व्हावी, त्यांना बाबासाहेबांचं खरं काम काय आहे हे जाती जोडण्याचं काम होतं आणि नंतर मग शेवटचा उपाय जाती जोडून झाल्यानंतर जाती तोडण्याचं काम. जाती जोडण्याच्यासाठी बाबासाहेबांनी अथक प्रयत्न केलेले आहेत. केवळ महाराष्ट्रातच महार जातींना जोडण्याचं, चर्मकारांना जोडण्याचं काम बाबासाहेबांनी केलं नाही. संपूर्ण देशभर अनेक लोकांना, उत्तर भारतामध्ये बघा तिथे महार मांग ह्या 2 जाती नाहीत, संपूर्ण मोची जातीचे लोक आहेत आणि इतर लोक आहेत, अदर बॅकवर्डचे लोक आहेत. यांचा मोठा पगडा आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळी. ते चळवळ चालवतात. 1983 साली मी दिल्लीला गेलो. मान्यवर कांशीरामजींची एक सायकल यात्रा होती संपूर्ण देशभर. त्या यात्रेच्या समारोपासाठी आम्ही गेलो होतो, आमचे काही सहकारी आणि आम्ही गेलो. त्या आग्र्याच्या रेगरपुरा भागामध्ये एका रविदास भवन मध्ये आमची व्यवस्था केली होती राहण्याची. आम्ही तिथे रात्री मुक्काम केला आणि सकाळी त्या परिसरामध्ये हिंडून यावं म्हणून आम्ही 2-4 सहकारी त्या भागामध्ये गेलो. एका दुकानाजवळ
उभं राहिलं. सगळी मोठमोठी दुकानं अशी चपलांची बुटांची मोठमोठी दुकानं थाटलेली होती. आम्ही गेलो, म्हटले आग्र्याचे बूट खूप प्रसिद्ध आहेत कारण तिथं ओरिजिनल चमड्यापासून सगळं होतं. आम्ही बघायला गेलो की बा एखादा जर बूट घेता आला, शूज घेता आला तर घ्यावा म्हणून गेलो. दुकानाच्या जवळ गेलो. दुकानाच्या लांबूनच आम्ही पाहिलं की जिथं तो दुकानाचा मालक बसलेला आहे त्याच्या पाठीमागे 8 ते 10 फूट उंचीचा बाबासाहेबांचा फोटो लागलेला. 8 ते 10 फूट उंचीचा. आता आम्ही समजलो, पण एक विचारायचं म्हणून गेलो आम्ही विचारायला. मी दुकानात गेलो, हे सगळं बूट वगैरे सगळे बघून बघण्याचं नाटक केलं. घ्यायचा तर नव्हताच, परंतु बघितलं आम्ही तिथे जाऊन सगळं. आणि मग आलो जवळ, त्यांना सांगितलं, सगळं बोलणं झाल्यानंतर, ये तस्वीर आपके दादाजी की है? महाराष्ट्र से आए हो ना? त्यांनी ओळखलं ना, आता रेगरपुऱ्यामध्ये त्या रविदास भवनमध्ये आमचा मुक्काम आहे. त्यांना माहित आहे ना महाराष्ट्रातून आलेले लोक आहेत आणि हे बाबासाहेबांचेच लोक आहेत. त्यांनी मिश्किलपणे हसून म्हटला, आप महाराष्ट्र से आए हो ना? बोला हाँ, आपने कैसे जाना? अरे ये तस्वीर को नहीं जानते, ये किसकी तस्वीर है? मी म्हणले किसकी है? माझ्या अंगावर शहारे येतात. ते म्हटले की ये हमारे भीम बाबा की तस्वीर है, ये बाबा साहब की तस्वीर है, ये हमारे देवता है, इनकी बदौलत हम आज यहाँ पर है, नहीं तो हमें कोई भी पूछता नहीं. हा चर्मकार समाज, हा मोची समाज तिथला, हा ढोर समाज तिकडचा, हा सगळा समाज आज बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये प्रामुख्याने आहे. ही चळवळ चालवतोय, ही बाबासाहेबांची चळवळ पुढे नेण्याचा प्रयत्न करतो. किती लोक आहेत. आता महाराष्ट्राचा आपण भारतात नंतर पाहू, इकडे दक्षिणेकडे जातो मी, बघा तिकडे मांग महार लोक नाहीत. आता उगाचच कोणी म्हणतात ते होलिया आहेत, मादगी आहेत, होलार आहेत, हे सगळे मांग महारच आहेत. आता ते म्हणायला काही असतात, पण त्यांच्या जाती वेगळ्या असतील, अशा तत्सम जाती असतील. त्या ठिकाणी सुद्धा, त्या राज्यांमध्ये सुद्धा त्यांना अनुसूचित जातीचे म्हणूनच मान्यता आहे. परंतु नाही, तिथे मांग महार नाही, तिथे भेद नाही. बाबासाहेबांच्या चळवळीत एवढा समाज आहे हा मातंग जातीचा, परंतु बाबासाहेब हयात असताना दोन्ही समाज गुण्या गोविंदाने राहतात, एकमेकांच्या कार्यक्रमांमध्ये जात होते, सुखदुःखात सहभागी होत होते, लग्न कार्यात असत होते. सगळ्या कार्यक्रमांमध्ये बाबासाहेब त्या कार्यक्रमाला असो नाही तर नसो, महार लोक एकत्र येऊन सगळा कार्यक्रम साजरा करत होते, एकमेकांना आनंद देत होते, एकमेकांच्या दुःखात सहभागी होत होते. काय झालं? काय झालं बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर? काय झालं? हे जे सगळे मातंग जातीचे लोक होते, एक गोष्ट माझ्या लक्षात आलेली आहे. हे जे सगळे मातंग जातीचे लोक बाबासाहेबांच्या चळवळीत होते, हे त्या वेळेला एक व्यक्ती म्हणून गणले गेले. आरजी खंडाळे एक व्यक्ती, सीताराम बाबाजी लांडगे एक व्यक्ती, तुवा गणेशाचार्य एक व्यक्ती, आर के त्रिभुवन एक व्यक्ती, एकनाथ आवाड एक व्यक्ती, हे जे सगळे लोक आहेत एक व्यक्ती म्हणून गणले गेले. आणि 56च्या धर्मांतरानंतर महार नाव गेलं, बौद्ध नाव आलं, आणि मग हे सगळे लोक बौद्ध बनले. महार जातीचे लोक, त्याच्यात अनेक लोक बनले. पुण्यातले आमचे PN राजभोज हे बौद्ध बनले, अनेक चर्मकार लोक बौद्ध बनले, पुण्यातले मांग लोक बौद्ध बनले त्यावेळेला. परंतु ते एक व्यक्ती म्हणून गणले गेले, ते व्यक्ती म्हणून गणले, ते समाज म्हणून गणले नाहीत. ते जर समाज म्हणून गणले असते तर जाधव साहेब आज आपल्याला मांगांचं योगदान काय आहे याच्यावर चर्चा करण्याची वेळ आली नाही. त्यावेळेला हे समाज म्हणून गणले नाही. आता याला काय कारण असावं? काय कारण असावं? काय झालं? बाबासाहेबांनी त्यांच्या महापरिनिर्वाणाच्या पूर्वी समाजाला, ज्यांनी नागपूरला दीक्षा घेतली आणि जे दीक्षा घेण्याला तयार आहेत, जे प्रक्रियेमध्ये आहेत, त्या सगळ्यांना
दोन मार्ग सांगितले. जाता जाता दोन मार्ग बाबासाहेबांनी दिले. एक दिली धम्म चळवळ आणि दुसरी दिली राजकीय शक्ती, राजकीय प्लॅटफॉर्म दिला, राजकीय संघटन दिलं, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि भारतीय बौद्ध महासभा, भारतीय शासन सभा वगैरे वगैरे. त्याचे नंतर अनेक तुकडे झाले. म्हणजे धर्म आणि राजकारण ह्या दोन गोष्टी एकाच वेळेला आमच्या हातात दिल्या होत्या. दोन गोष्टी. मी अत्यंत बारकाईने या गोष्टींचा विचार केलाय. गायकवाड सर, शिंदे सर, दोन गोष्टी मिळाल्या. 56ला धर्मांतर झाल्यानंतर ही धर्मांतराची प्रक्रिया पुढे चालवणारे अनेक धुरंधर निर्माण व्हायला पाहिजे होते, ते झाले नाही. धम्म चळवळ चालवणारे निर्माण झाले नाही. बाबासाहेबांनी धम्माच्या चळवळीच्या साठी नेमले होते, संघटन नेमलेलं होतं. ह्या संघटनेने इतर सगळ्या लोकांमध्ये जाऊन धर्मांतराची प्रक्रिया पूर्ण राबवायला पाहिजे होती. कारण बाबासाहेबांनी घोषणा केली होती की मी भारत बौद्धमय करीन, भारत बौद्धमय करीन, ही घोषणा दिली होती बाबासाहेबांनी. मग बाबासाहेब एकटे संपूर्ण देशभर फिरून भारतातल्या लोकांना धर्माची दीक्षा देणार होते? अरे बाबासाहेबांनी हजारो लाखो हात दिले होते आम्हाला, लाखो डोके दिली होती, मेंदू दिले होते, विचार दिले होते. या विचारांच्या आधाराने, या हाताच्या आधाराने, आमच्या सहकार्याने हा धम्म प्रचाराचा वेग वाढवायला पाहिजे होता. तो वाढला नाही आणि बाबासाहेबांची घोषणा ही घोषणाच राहिली. आज देखील आम्हाला या गोष्टीची आठवण येते की बाबासाहेब म्हटले होते मला भारत बौद्धमय नाही होऊ शकत, नाही होऊ शकत. मात्र त्यावेळेला हा जो दुसरा मार्ग होता, या दुसऱ्या मार्गाकडे आमचे लोक पूर्णपणे वळाले, राजकारणाकडे वळाले. 56ला बाबासाहेब गेले, 57ला देशात सार्वत्रिक निवडणुका आल्या. सार्वत्रिक निवडणुका भारतीय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया इथं कार्यान्वित व्हायला पाहिजे होता. एक राजकीय ताकद निर्माण करायला पाहिजे होती, परंतु तसं झालं नाही. इकडे ते लक्ष कोणी दिलं नाही राजकारणाकडे आणि सरळ राजकारणामध्ये उड्या घातल्या. आता स्वातंत्र्य लढ्याची आंदोलन करणारे काँग्रेस यांनी बाबासाहेबांना त्यांच्या हयातीत तर किती छळलं हा वेगळा विषय आहे, कसं कसं छळलं ते. परंतु यांनी बाबासाहेबांच्या निर्वाणानंतर या समाजाकडे लक्ष घातलं. अरे हा समाज अज्ञानी आहे, याला राजकारण कळत नाही. यांच्यातला जो जाणता होता तो आता गेला. आता यांना आपल्याला हवं तिकडे वळवता येईल. आणि मग पुढे काय झालं आपण सगळे जाणतो. राजकारणामध्ये आम्ही मशगूल राहिलो. सामाजिक प्रबोधनाचं काम जे व्हायला पाहिजे होतं आणि त्याला जोडून धर्मांतराची किंवा धम्म चळवळ प्रक्रिया पुढे जायला पाहिजे होती, ती जाऊ शकली नाही, जाऊ शकली नाही. ही कारण आहे ह्या दोन जातींमध्ये. मग काय झालं? मातंग जातीचे लोक बाबासाहेबांच्या चळवळीत जे होते त्यांची पुढची पिढी यंग जनरेशन मध्ये ते त्यांचा विचार पोहोचू शकले नाही पोहोचू शकले. एखादं उदाहरण सांगता येईल आपल्याला किंवा एकनाथ आवाडांनी त्यांच्या सगळ्या कुटुंबियांना या मार्गावर आणलं. मात्र सगळे लोक परवाचे जीएस दादा ज्यांचा उल्लेख आपण केला त्यांना सुद्धा यंग जनरेशन मध्ये हे विचार, आपल्या कुटुंबियांमध्ये हे विचार आणता आले नाही आणता आले. त्यामुळं धम्म चळवळ काय आहे, बुद्धाचं तत्वज्ञान काय आहे, बाबासाहेबांचा अखंड संघर्ष कशासाठी होता, या गोष्टीपासून हा मातंग समाज मागे राहिला. आणि इकडे राजकारणामध्ये काँग्रेसच्या बरोबरीनं रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते मिळून मिसळून राहू लागल्यामुळं मातंग जातीच्या लोकांच्याकडे केवळ सत्तेचा हव्यास म्हणून, स्वार्थ म्हणून मातंग जातीच्या लोकांकडे दुर्लक्ष करण्यात आलं, दुर्लक्ष केलं. आणि मग सुरू झाला मान महार भेद. मी माझं उदाहरण सांगतो.
मी 45-46 वर्षे या फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळीमध्ये आहे. ही चळवळ मी अंगीकारली. माझ्या घरात बुद्ध वंदना होते. माझ्या घरात सगळं धार्मिक धम्माचे सगळे विधी होतात. त्रिसरण पंचशील आमच्या कुटुंबियांच्या सगळ्यांना माहिती आहे. माझी पत्नी इथे बसलेली आहे, सगळ्यांना माहिती आहे. माझी एक भाऊज आहे, बौद्ध धर्मीय आहे. माझ्या लहान भावाबरोबर तिचं लग्न झालंय. आता परवा माझ्या एका भावाच्या मुलीचं लग्न आम्ही नाशिक मधल्या बौद्ध कुटुंबियांबरोबर लावून दिलं. म्हणजे या चळवळीमध्ये मी सक्रिय आहे. तरी सुद्धा जाधव साहेब मला म्हणतात, मी बसतो त्यांच्या सोबत. सगळे लोक माझे मित्र असतात, अत्यंत घनिष्ठ मित्र असतात. माझ्या खांद्याला खांदा लावून काम करतात धम्म चळवळीमध्ये आणि प्रबोधनाच्या चळवळीमध्ये. पण माझी पाठ फिरली की सांगतात, मागाचा आहे तो, मागाचा आहे तो, बौद्ध नाहीये, ती दिशाभूल आहे. अशा वेळेला माझ्यासारख्याची जर अशी अवस्था आहे, ही अवहेलना आहे, तर माझे जे असंख्य लोक आहेत मातंग जातीचे, की जे घरापासूनच बौद्ध धम्म आणि बौद्ध तत्वज्ञान आत्मसात करतात, त्यांची मतं काय असावी. आणि मग याच्यात मी तर कधीही स्वप्नात सुद्धा असा भेद कधीच करत नाही. कोणी जर करत असेल, मला जर कोणी म्हणत असेल की हा माग आहे, आणि जे कोणी मला सांगत असतील माझे मित्र, मी त्यांना सांगतो, सांगू द्या. बाबासाहेब त्यांना कुठं कळाले, बाबासाहेब त्यांना समजलेच नाही. मग ते मला बौद्ध नाहीच म्हणणार ना, मला मागच म्हणणार. कारण जात त्यांच्या डोक्यामध्ये फिट्ट बसलेली आहे, फिट्ट बसलेली आहे जात. आणि ही जात काढण्याच्या साठी बाबासाहेबांनी आम्हाला धम्मदीक्षा दिली. काय कारण होतं धर्मांतराचं? आमची स्वतंत्र ओळख निर्माण व्हावी या सर्व अस्पृश्यांची, आणि मग पर्यायाने SC ST OBC भटक्या विमुक्त आणि आदिवासी यांची स्वतंत्र ओळख निर्माण व्हावी, याच्यासाठी धम्म होता. पण मग झालं काय, तर अशी अवहेलना आणि असे भेदाभेद सुरू झाले. मी सांगतो, त्यांना धम्म कळालेला नाही, त्यांना बाबासाहेब कळालेलं नाही, त्यांना जय भीम म्हणण्याचा सुद्धा अधिकार नाही. जे म्हणत असतील मला मांग आहे, अरे मग ठीक आहे. आता मांग जातीत जर मी जन्मलो असलो तर मला मांगच म्हणणार ना. पण मी बौद्ध तत्वज्ञान आत्मसात केलेलं आहे, मला कोणी का म्हणत नाही. आणि मी धम्म चळवळीला माझं संपूर्ण आयुष्य अर्पण करतोय, मी त्या धर्म चळवळीमध्ये काम करतोय. मला कोणी का म्हणत नाही की हा मांग जरी असला तरी आता बाबासाहेबांच्या विचाराने परिपक्व होऊन बौद्ध धर्माकडे चाललेला आहे. हे सगळे आंदोलन आता आजही महाराष्ट्रभर चालू आहे. चलो बुद्ध की ओर, एकनाथ आवाडांनी धर्मांतर केलं, व्यक्तीने धर्मांतर केल्यासारखं झालं. एक परिषद झाली त्याच्या अगोदर, धर्मांतर करायचं की नाही करायचं. अमरावतीमध्ये परिषद झाली, आम्ही सगळेच होतो त्या परिषदेमध्ये. आवाड साहेबांना मी सांगितलं की आवाड साहेब, एकट्या दुकट्या लोकांनी 5, 50, 100, 200, 1000 कार्यकर्त्यांनी धम्माची दीक्षा घेऊन उपयोग नाही. किमान 5000 कुटुंबियांनी, 5000 कुटुंबियांनी म्हणजे 25,000 लोकांनी धम्म दीक्षा घेतली पाहिजे नागपूरला जाऊन. तर त्या धर्मांतराला महत्व येईल, त्या धम्म चळवळीला महत्व येईल, अन्यथा नाही. झालं नाही. कसं असतं, आता मला असं वाटतं की माझ्या हयातीतच माझ्या हातून अनेक सगळे कामं होतात. पुढच्या पिढीने काय करावं, हे पुढच्या पिढीपर्यंत हे विचार गेले पाहिजेत ना. नाही, तसं झालं की नाही आता मी धर्मांतर करणार, आणि धर्मांतर केलं. किती अवहेलना होते नंतर. आरजी खंडाळे साहेबांचं उदाहरण आपल्याला माहित आहे. त्यांनी धर्मांतर केलं बाबासाहेबांच्या सोबत. त्यांच्या मुलीचं लग्न मांग जातीतही होऊ शकलं नाही आणि बौद्धांनी त्यांची मुलगी करून घेतली नाही. ही वस्तुस्थिती, ही वस्तुस्थिती. हिचा उहापोह आपल्याला जास्त करायचा नाही, परंतु त्यांच्या वाट्याला आलेलं हे दुःख आहे, ही वेदना आहे.
त्यांनी बोलून दाखवलं. 1992ला त्यांना आरजी खंडाळेंना दौंडमध्ये जाऊन आम्ही दलित स्वयंसेवक संघाच्या मार्फत अण्णाभाऊ साठे पुरस्कार दिला होता. त्या पुरस्काराच्या वेळेला त्यांनी चर्चेमध्ये सांगितलं होतं की ही माझी आवड आहे ना माझ्यासारख्या कार्यकर्त्यांची. आम्ही सांगितलं की अण्णा हे तुमच्या वाट्याला आलेलं आहे, परंतु हे तुमच्या वाट्यातून आमच्यापर्यंत झिरपत आलेलं आहे. आता याला कोण जबाबदार आहे? मित्रांनो, मला या निमित्तानं एक आवर्जून सांगायचं की ही दरी मिटवायची आहे आम्हाला. मग ही दरी कशी मिटेल? कोण मिटवणार ही दरी? हनुमंत पवार युवराज पवार यांनी इथं सांगितलं की हे धाडस कोणी करत नाही. माझी अनेक भाषणं झाली, पण ती मांग जातीच्या कार्यकर्त्यांमध्येच, मांग जातीच्या वसाहतींमध्येच आयोजक सुद्धा मांग जातीचेच पुढारलेले बाबासाहेबांचे अनुयायी आणि ऐकणारे सुद्धा बाबासाहेबांचेच अनुयायी मांग जातीचे, यांच्यातच हे सगळे कार्यक्रम झाले. परंतु मी आज जाधव सरांना, बालशंकर साहेबांना अत्यंत अंतःकरणपूर्वक त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी समता सैनिक दलाच्या स्टेजवरून हा कार्यक्रम हाती घेतला. आणि म्हणून मला असं वाटत होतं की ही जबाबदारी मातंगांच्या शिवाय इतर कोणीतरी घ्यावी, की बाबासाहेबांच्या चळवळीतले मातंग जातीचे लोक किती प्रामाणिक होते, किती काम त्यांनी केलेलं आहे, किती प्रबोधनाचं काम केलेलं आहे. आणि आज जे महाराष्ट्रभर, माझा अंदाज आहे कारण मी महाराष्ट्रभर फिरलोय, तालुक्यात फिरलोय, सगळ्यांना माहिती आहे इथं उपस्थित असलेले माझे सगळे जुने सहकारी इथं बसलेले आहेत, त्यांना माहिती आहे. मी गावागावात गेलोय, सगळीकडे मी पाहिलंय की मांग कार्यकर्ते हे आपलंच सगळं करत असतात. आणि ही जबाबदारी इतर कोणीतरी घ्यायला पाहिजे म्हणून मी अनेक ठिकाणी गेलो, फिरलो, सांगितलं की याबद्दल आता आपण सांघिकरित्या जबाबदारी घेतली पाहिजे. मी एक उदाहरण सांगतो तुम्हाला. ही अनेक उदाहरणं सांगितलेली आहेत. अण्णाभाऊ साठे क्रांतिज्योत पदयात्रा, इथे विजयकुमार कांबळे आहेत, युवराज पवार आहेत. हे आम्ही महाराष्ट्रभर साधारण 10 ते 15,000 किलोमीटरचा पायी प्रवास केला. 18 जुलैला अण्णाभाऊ साठेंच्या स्मृती दिनापासून 1 ऑगस्ट पर्यंत, त्यांच्या जन्मदिनापर्यंत 15 दिवस आम्ही ही पदयात्रा वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून, तालुक्यांमधून निर्माण केली. एका गावामध्ये गेलो आम्ही मराठवाड्यातल्या, आणि तिथे बीड जिल्ह्यातलं एक गाव होतं छोटंसं, धारून नाही दुसरं. त्या गावामध्ये आम्ही गेलो. त्या गावामध्ये अण्णाभाऊ साठेंची ज्योत येणार आहे आणि कार्यकर्ते येणार आहेत, पुण्यातून कार्यकर्ते येणार आहेत, असं वातावरण होतं. मांग जातीमध्ये जल्लोष होता. सकाळपासून जल्लोष होता, आनंद होतं वातावरण. सगळीकडे गाणी लागलेली होती, पेंडॉल टाकलेले होते आणि फोटो लावलेले होते बाबा अण्णाभाऊ साठेंचे. आणि मग तो जय जयकार सगळं चालूच होता. संध्याकाळच्या वेळेला आमची पदयात्रा त्या गावाच्या ठिकाणी गेली. गावात जात असताना, सभेच्या ठिकाणी जात असताना कार्यकर्ते आमचे सगळे DSSचे, बाबासाहेबांचा विजय असो, अण्णाभाऊंचा विजय असो, महात्मा फुलेंचा विजय असो, अशा घोषणा देत. आणि ह्या घोषणा देत 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 ते मांगवाड्याच्या जवळ आले. एका बाजूला महारवाडा, दुसऱ्या बाजूला मांगवाडा. इथून ती पदयात्रा जाते. बाबासाहेबांचा जय जयकार असो म्हणताच महारवाड्यातले काही तरुण मुलं अत्यंत आश्चर्याने बघत आमच्या क्रांतिज्योत पदयात्रेकडे, आश्चर्याने बघत आले. त्यांच्या घराच्या तिथेच उभे राहिले. आणि अण्णाभाऊ साठेंचा विजय असो, बाबासाहेबांचा विजय असो, ते आमच्या कार्यकर्त्यांकडे कुतूहलाने पाहत होते. मांगाचे पोर, अण्णाभाऊ साठेंची मशाल, क्रांतिज्योत आणि बाबासाहेबांचा विजय असो, हे काय चाललंय बघितलं त्यांनी. पण जवळ कोणी आलं नाही, कोणी जवळ आलं नाही. सभा सुरू झाली, आमच्या कार्यकर्त्यांची भाषणं सुरू झाली. विजय कांबळे येत होते, प्रकाश जगताप आमचे पुण्याचे कार्यकर्ते, ते बोलले. शेवटी माझं भाषण होणार होतं. माझ्या भाषणानंतर
मग माझ्या भाषणामध्ये मी पुन्हा हाच दुवा मांडला, या दोन जातीचं ऐक्य कसं होईल, ही तरी कशी मिटेल. हे ऐकत असताना तास दीड तास माझं भाषण चाललं. हे ऐकत असताना एकूण एक घरातून, मारवाड्यातून एकूण एक घरातून लहान मुलं, बाया, माणसं सगळे बाहेर आले. आणि त्या पलीकडे गटारच होतो ना मध्ये. काय असतंय दुसरं, दरी कोणती, काय सीमा कोणती, एक मध्ये गटार. त्या गटाराच्या पलीकडे महारवाड्याच्या त्या उमरक्यात तिथे उभे राहिले. इकडे मांग लोकांच्या एवढा मोठा मांग होणार. परंतु आता त्यावेळेला काही लॉकडाऊन नव्हतं. आज जरी आता हे लॉकडाऊनचं वातावरण आहे, मिटलंय तरी सुद्धा, पण तरी सुद्धा आमच्या लोकांना सांगायला एक हे होतं ना, बहाणा, लॉकडाऊन आहे त्यामुळं आम्हाला कार्यक्रमाला येता येत. इथे हा सभागृह खरं तर भरायला पाहिजे होतं. अगोदरच त्यांनी सांगितलं की हे भरत होतं, आज नाही भरलं. वैचारिक खाद्य असतं तिथं लोकांची कमी असते. तर त्यावेळेला मानवाड्यामध्ये अशीच परिस्थिती होती ना. पण इकडे महारवाड्यामध्ये गच्च सगळे लोक बाहेर आले आणि भाषण ऐकू लागले. अत्यंत कानात तेल ओतून ते भाषण ऐकत होते. झाली भाषणं संपली, त्यांच्याकडून कडकडाट झाला टाळ्यांचा, इकडूनही झाला टाळ्यांचा कडकडाट. पण दोन टाळ्यांमध्ये ईर्ष्या होती. तिकडे विचारांना टाळ्यांचा प्रतिसाद मिळत होता, इकडे जातीला टाळ्यांचा प्रतिसाद मिळत होता. जातीचा, आमच्या पण जातीचा माणूस कसा बोलतोय बघा, ही ईर्ष्या होती. विचार नव्हते, तिकडे विचारांना टाळ्या पडत होत्या. हे सगळं झालं, कार्यक्रम संपला, आम्ही जेवायला बसलो, जेवण झाली. तिथे मुक्काम होता आमचा. दोन तरुण तिकडचे आले आणि ते पलीकडेच उभे राहून आमच्याशी बोलायला लागले की तुमची जेवण झाल्यानंतर आमच्या घरी चहाला या, तुमची जेवण झाल्यानंतर आमच्या घरी चहाला या. तर आम्ही सांगितलं की आता जेवण झालेली आहे आणि सगळेच थकलेले, उद्या आमचं इथं मुक्काम आहे, उद्या सकाळी आम्ही पुढच्या गावाला जाणार आहोत, तर जाता जाता तुमच्या घरी आम्ही चहाला येऊ. सकाळ झाली, ठरल्याप्रमाणे त्यांचे पुन्हा दोन लोक आले आणि तिकडे पलीकडेच उभे राहिले. आम्हाला म्हणायला लागले चला. पदयात्रा आमची 50-1 लोक कार्यकर्ते असत होते, ती पदयात्रा पुढे गेली. आम्ही 2-4 लोक पाठीमागे राहिलो, 4-5 लोक पाठीमागे राहिलो आणि मग त्यांच्या घरात चहाला गेलो. मला हे का सांगायचं आपल्या लक्षात येईल, त्यांच्या घरात गेलो चहा. आता चहा झाला, गप्पा झाल्या. किती लहान घर होतं, असं पाचटाचं, म्हणजे खोपटच ते सगळं गवताचं सगळं असं घर. आणि तिथे एका चुलीवर एक म्हातारी बाई भाकरी थापत बसलेली होती. किती वाजले होते, सकाळी 9:30 सुमारास भाकरी थापत बसलेली होती. आणि त्या घरातली 2-4 लोक, शेजार पाजवून आलेले 4-5 लोक असे तिथे गर्दी करून बसले होते. आणि मी त्यांना समजून सांगत होतो सगळं. ती म्हातारी कान देऊन ऐकत, तिने कालचं सुद्धा भाषण कान देऊन ऐकलेलं होतं. आणि मग उशीर झाला, गप्पा मारता 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 मारता. आमचा हेतू काय होता पदयात्रेचा, दोन समाजाची मन जोडावी, यांच्यातली दरी कमी करावी. एक व्यक्ती जरी एका व्यक्तीला मिळाला तरी आमचा आनंद होणार होता, आम्हाला आनंद वाटणार होता. आणि म्हणून आम्ही तिथं अधिक वेळ दिला. तास-दीड तास झाल्यानंतर इकडच्या मागवाड्यातले 4 लोक पुढे आले, जे संयोजक होते ते आले पुढं. अहो साहेब चला ना, सगळे लोक गेले पुढे, जाणं तुम्ही पण लवकर निघा ना बाहेर. हो म्हणजे जायचंच आहे ना, आम्ही जाण्यासाठी राहणार नाही, पण जे काम घेऊन आलोय आम्ही ते आम्हाला इथं करू द्या, आम्ही पुढे जाणारच आहोत. नाही ठीक आहे, आता लय उशीर झाला ना, लय लोक पुढे गेली. बरं म्हणलं ठीक आहे ना, तुम्ही असं करा, या की आत या. तर इकडचा एक माणूस घरात बसलेला म्हणतो, नाही ते तिथंच उभे राहतात, ते आत नाही. म्हणलं का हो, ते आत येत नाहीत, तुम्ही जाता का त्यांच्या घरात? बरं पडलं. नाही आम्ही जातो की. बरं काल गेलता का? नाही काल नाही गेलो, काल जरा कामाला गेलो होतो. पण परवा, गेल्या आठवड्यात, गेल्या महिन्यात. अरे तुम्ही गेलाच नाही त्यांच्या घरात, आणि तुमच्या घरात यायला तर तुम्ही कसं काय त्यांना बोलवताय घरात? ते येणारच नाहीत तुमच्या घरात. तुम्ही त्यांच्या घरात जा, त्यांच्या घरात चहा पाणी घ्या,
आणि मग ते तुमच्या घरात येतील. अरे तुम्ही दोघेही या व्यवस्थेचे गुलामच आहात. ही गुलामी तुम्हाला समजून सांगण्यासाठी आम्ही पाय तोडत इथपर्यंत आलोय. हे समजून घ्या. समजल्यानंतर ती म्हातारी भाकरी टाकता टाकता म्हटली, आता हे बाबा लय झालं तुझं, आता भाकरी खा, पोटाला भाकरी खा, लय झालं. आम्ही म्हटलं खाणार भाकरीच खाऊन जाणार तुमच्या. पण तुम्हाला काय वाटलं? अरे बाबा काय सांगू, माझं आयुष्य गेलं, माझा म्हातारा हेच सांगता सांगता गेला, पण या समाजाला नाही लक्षात आलं, त्यांनाही नाही आलं, आणि ह्या मड्यांना तरी कुठं लक्षात आलं, असं म्हणून तिने आपल्या भावना व्यक्त केल्या. हा प्रसंग इतका बोलका आहे, काय भांडण आहे, का जात नाही? मी म्हणलं तुम्ही त्यांच्या घरात गेला होता, चला मी मान्य करतो. काय आहे त्यांच्या घरात सांगा. फोटो आहेत सगळे देवांचे. म्हणजे कोणकोणत्या देवांचे फोटो आहेत सांगा. आहे ना म्हणलं, आहे ना सगळे देवांचेच फोटो आहेत. म्हणजे बाबासाहेबांचा फोटो पण आहे ना एकाच्या घरात. नाही नाही म्हणला, बाबासाहेब काय त्याच्या जातीचे आहेत का? ते आमच्या जातीचे आहेत. विजय कांबळे इथे आहेत आणि ते साक्षीदार आहेत त्या सगळ्या गोष्टी. ही परिस्थिती आहे मित्रांनो. ही असेल 25-30 वर्षाच्या अगोदरची, परंतु आज सुद्धा हीच परिस्थिती आहे. बार्शीमध्ये 2000 सालाच्या अंत होता. त्यावेळेला बार्शीतले आमचे प्राध्यापक श्रीधर कांबळे यांनी 2 दिवसांचं दलित साहित्य संमेलन घेतलं. डॉक्टर जनार्दन वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली ते संमेलन. आणि संमेलनाच्या दुसऱ्या दिवसाच्या शेवटच्या परिसंवादाचा विषय मला होता. मी त्या परिसंवादाचा अध्यक्ष होतो. युवराज पवार बी होते त्या कार्यक्रमाला. सगळंच होतं. मी त्या कार्यक्रमांमध्ये हेच सांगितलं, तुम्ही आम्हाला धर्मांतर केलं का विचार, तुम्ही आम्हाला 22 प्रतिज्ञांचे विचार. या 22 प्रतिज्ञा तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, माहिती असेल बऱ्याच लोकांना, शिंदे साहेबांना नक्की माहिती असेल. 22 प्रतिज्ञा बाबासाहेबांनी आपल्या स्वतःच्या अक्षरात लाल शाईनं लिहिलेल्या आहेत. लाल शाईनं लिहिलेल्या आहेत, बाबासाहेबांनी हस्ताक्षरामध्ये लिहिलेल्या आहेत आणि त्या समाजाला दिलेल्या आहेत. काय आहेत प्रतिज्ञा? मी राम कृष्ण यांना देव मानणार नाही. मी म्हणजे ह्या अशा पद्धतीच्या सगळ्या 22 प्रतिज्ञा आहेत. मी त्यांना विचारतो, या 22 प्रतिज्ञा बाबासाहेबांनी दिल्या आम्हाला. बाबासाहेबांनी लगेच काय धर्मांतर झालं त्याच दिवशी दिल्या नाही, काही काळ गेला, त्यानंतर त्यांनी त्या तयार केल्या. आणि माझ्या बांधवांना या सगळ्या धार्मिक कचाट्यातून बाहेर काढण्याच्यासाठी मी दीक्षा दिली. हे जर याच गोष्टी पाळत नवीन धम्मामध्ये जर आचरण करणार असतील तर ते चुकीचं होईल, म्हणून त्यांनी 22 प्रतिज्ञा दिल्या. बुद्ध आणि त्यांचा धम्म याच्यापेक्षा कितीतरी महत्व या 22 प्रतिज्ञांना आहे. आम्ही पंचशील त्रिसरण गातो, त्रिसरण पंचशील गातो आम्ही. अनेक माझे मित्र सुरा मेरे मज्ज प्रमाद ठाणा वीरमणी म्हणतात आणि रात्री नाही एन्जॉय दररोज क्वचित. आणि ही बेवडा वगैरे दारू हातभट्टी वगैरे नाही, इंग्लिश रम विस्की आणखीन काय काय ते. आणि सकाळी सोरा मेरे मज्ज अदिन्न दाना वीरमणी आणि चोऱ्या करायच्या. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. या आम्ही बोलत नाही. का बोलत नाही याचा विचार झाला पाहिजे. विचार करण्याची गरज आहे. आज 22 प्रतिज्ञा जर पाळत असाल तरच तुम्ही खरे बौद्ध, तरच तुम्हाला दुसऱ्यांना बौद्ध धर्मात घेण्याचा अधिकार, तुम्हाला बौद्ध म्हणण्याचा अधिकार. जर तुम्ही ह्या 22 प्रतिज्ञा पाळत नसाल तर तुम्हाला बौद्ध म्हणून घेण्याचा सुद्धा बुद्धाचा अपमान करण्याची तुमची लायकी नाही, कुवत नाही करायला पाहिजे. मला तर असं वाटतं, बघा अनेक विवाहांना मी उपस्थित राहतो, वधूवरांना शपथ मी
तुमच्या बरोबर सुखाने संसार करीन, पती त्यांना पती म्हणून स्वीकार करते, त्यांच्या सामाजिक कार्यामध्ये त्यांना हातभार लागेल वगैरे वगैरे. अरे तिथे 22 प्रतिज्ञा पाठ करायला सांगा, त्यांना ती शपथ घ्यायला सांगा वधूवरांना, नव्या वधूवरांना. मला असं वाटतं गायकवाडचं, मला असं वाटतं. आणि हे महत्वाचं आहे, कारण आज आम्हाला धर्माचं करणारे, मी धम्म चळवळीला वाहून घेतलेला कार्यकर्ता आहे, मी अनेक ठिकाणी जातो, हेच मांडतो. हे जर मांडलं नाही तर आमच्यात प्रबोधन होणार नाही. आम्ही जुन्या चालीरीतींना वाहून घेऊ. आणि मला तर ही भीती वाटते की हे समता सैनिक दलाच्या सारखं काम जर कोणी केलं नाही तर आमची भावी पिढी ही पुन्हा घरवापसी होण्याची शक्यता आहे. नाही व्हायला पाहिजे. एक पाऊल पुढे आहे आमचं, अनेक पाऊल आम्ही मैल चालून गेलो या मार्गावर. आता याच मार्गावर आम्हाला भारत घेऊन जायचं, हे लक्षात आपल्याला घेतलं पाहिजे. त्यासाठी सगळ्यांनी, माझ्यासह सगळ्यांनी या विषयाची चिकित्सा केली पाहिजे. ही दरी का निर्माण झालेली आहे याचं कारण आहे केवळ आणि केवळ राजकारण. अनेक लोक सांगतात काय कारण आहे वाद होण्याचं, मांग आणि महाराज. बरेच कार्यकर्ते, आमचे काही कार्यकर्ते, माझे सहकारी सुद्धा असं सांगतात काय नाही, अरे हे त्या डलीचं भांडण आहे, कोणाला वाटा जास्ती आणि कोणाला कमी, जनावर मेले कोण जास्त घेते कोण कमी घेते, हे भांडण आहे. अरे हे भांडण आहे, हे भांडण आहे, संपलं नाही हे. अरे कोण कोण आता मांगांमध्ये सुद्धा आता नॉन व्हेज खाणारे खूप कमी झालेत, बौद्धांमध्ये सुद्धा खूप कमी झालेले आहेत. आणि खऱ्या अर्थानं आता ते धम्मचालन त्याचं अनुकरण करतायत. हे जे कारण आहेत ना, ही तात्कालिक कारण आहेत. आता काही लोक म्हणतात की राखीव जागांच्या मुळे हे वाद निर्माण होतात. काय आरक्षणाच्या बद्दल राग मेघे निर्माण होतात, काय म्हणतात. अहो काय त्या मंत्रालयामध्ये 20-20, 25-25 IAS ऑफिसर त्यांचे, आमचा एकही नाही. कसं होईल? बाबासाहेब उचलून त्याला उचलून असं नेऊन तिथे बसवतील IASच्या खुर्चीवर, IPSच्या खुर्चीवर कोण बसवेल? 22-25 लोक काय आहेत? अरे त्यांनी 20-25 वर्ष मांडीला मांडी लावून अभ्यास केलाय, त्यांनी या सगळ्या संपूर्ण जगाचा विचार केलाय, त्यांनी त्यांची गुणवत्ता सिद्ध केली आणि मग त्या पदावर जाऊन बसलेत ना. तुमची काय स्थिती आहे? मातंग जातीची शैक्षणिक स्थिती 2011ची आम्ही पाहिली, 2011ची, आता 21ला येणार आहे. मातंग समाजाची शैक्षणिक प्रगती 0.03 आहे. ती तर 10-11 वर्षापूर्वी 1 होती, आता 0.03 आहे. काय तुमचे IPS अधिकारी होतील आणि काय क्लास 1 ऑफिसर होतील आणि शिपाई सुद्धा होतील का नाही? शिपाई सुद्धा होण्याचे दुरावा असतात. मग कसा आरक्षणामुळे भेद निर्माण होईल, दरी निर्माण होईल, कशी होईल? कारण आता बघा, अनुसूचित जातीला 13% आरक्षण आहे. इतरांचं आता आपण बोलायचंच नाही. 13% आरक्षण आहे. आज बौद्धांची लोकसंख्या महाराष्ट्रात 2011च्या जनगणनेनुसार 80 लाखाच्या आसपास आहे. त्याच्या खालोखाल मातंग जातीची लोकसंख्या 60 ते 65 लाखावर आहे. मग चर्मकार खूप कमी, ढोर त्याच्यापेक्षा कमी, वाल्मिकी त्याच्यापेक्षा कमी, अशी ही लोकसंख्या आहे. म्हणजे 2 जाती अनुसूचित जातीतल्या बलाढ्य जाती आहेत, लोकसंख्या त्यांची मोठी आहे. आणि मग मोठी लोकसंख्या जर असेल
तर या 13% आरक्षण त्यांना कुठल्या ना कुठल्या परिस्थितीत मिळतंय ना, काही ना काही मिळतंय. बौद्ध समाजांना 7-8% मिळत असेल गृहीत धरा, खरं नाही मिळत असेल असं गृहीत धरा. मागांना कमीत काय 2.5-3% ते मिळत असेल, 3% तर मिळत असेल ना. परंतु आता मागांची मागणी आहे की आम्हाला स्वतंत्र आरक्षण पाहिजे, 13% मधून अ ब कड निर्माण केलं पाहिजे. जर असं झालं तर काय होईल? अ ब कड मध्ये 59 जाती आहेत अनुसूचित जातीच्या, मग ते काय मांग आणि महारांमध्येच 13% आरक्षण देणार आहे? सगळ्या जातींना त्याचा लाभ मिळेल अशाच पद्धतीने त्याचं विभागणी होईल किंवा त्याचं ब्रेकअप होईल 13%. मग आज बौद्धांना जर 6-7% मिळत असेल, मांगांना जर 3%, 2.5-3% मिळत असेल, तर हे जर 67 जातींमध्ये या आरक्षणाचं वाटप झालं तर कुणाला किती मिळेल, इतरांना किती मिळेल त्याचा हिशोब बघा, करा तुम्ही. कसा मिळेल? योग्यतेनुसार त्यांना तो मिळेल. मातंग जातीला आज जे मिळते 2.5 ते 3% आरक्षण, हे त्यांचं आरक्षण कायम राहील. त्यांच्या वाट्याला 1-1.5% सुद्धा आरक्षण येणार नाही, 1 ते 1.5% सुद्धा आरक्षण येणार नाही अबकडमुळे. याच्यावर अनेक चर्चा झालेल्या आहेत. आणि काय हो, अबकड निर्माण करणं, त्याचं ब्रेकअप करणं, कॅटेगरायझेशन ठरवणं, हे काय राज्य सरकारचं काम आहे? राज्य सरकारच्या हातात आहे. आणि समजा राज्य सरकारच्या हातात आहे केंद्र सरकारला शिफारस करणे, राज्य सरकारामध्ये तुमचे किती प्रतिनिधी आहेत? विधानसभेमध्ये किती आमदार आहेत? विधान परिषदेमध्ये किती आमदार आहेत? आणि जे आहेत ते तुमचे आहेत का? तुमच्या जातीचे जरी असले, तुमच्या मतीचे आहेत का? ते त्या राजकीय पक्षांचे गुलाम आहेत. त्या राजकीय पक्षांचं प्रतिनिधित्व तिथे करतात. त्यांनी करायला पाहिजे जातीचं प्रतिनिधित्व. जातीच्या कायद्यासंग जातीचे प्रश्न कसे सोडवायचे, जातीचा उद्धार कसा होईल, विकास कसा होईल, यासाठी कायदे करायचे. कायदे मंडळामध्ये त्याच्यासाठी तुमची निवड आहे. राखीव जागांच्या आरक्षणामुळं तिथे तुम्ही कोणाचं काम करता? तुमच्या राजकीय पक्षात. एक उदाहरण सांगतो. मागच्या म्हणजे ते मागचे पंतप्रधान मनमोहन देसाई यांच्या काळात, मनमोहन सिंग, ते शब्द चुकून गेला माझ्या. यांच्या मंत्रिमंडळामध्ये अर्थमंत्री होते पी चिदंबरम, काँग्रेसचे लीडर अर्थमंत्री होते. आणि संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार प्रत्येक बजेटमध्ये अनुसूचित जातींच्या विकासासाठी काही निधी सरकारकडून दिला जातो. हा निधी दिला जातो म्हणजे हा निधी घ्यायचा आणि अनुसूचित जातीतल्या लोकांना गोळा करायचा, एक मेळावा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये खिरापत वाटल्यासारखी वाटायची, अशी पद्धत आहे का? सरकार कार्यक्रम ठरवतं हा निधी कशासाठी वापरायचा आणि तो कार्यक्रम मग अनुसूचित जातीच्या लोकांनी त्याची अंमलबजावणी, त्याच्यासाठी सरकारने अंमलबजावणी करायची आणि मग त्या अनुसूचित जातीचा उद्धार करण्याचा कार्यक्रम ठरवायचा. याच्यासाठी पी चिदंबरम यांनी बजेट मधला हिस्सा कसा वापरावा, कशासाठी वापरावा, कोणते कार्यक्रम विकासाचे असावे, याच्यासाठी अनुसूचित जातीतल्या खासदारांची बैठक बोलवली. हा इतिहास आहे. पार्लमेंटमध्ये आपण कधी बघू शकता, चौकशी करू शकता, सगळं ओपन असतं तिथे. त्याच्यासाठी बैठक बोलावली. अनुसूचित जातीचे 100वर खासदार आहेत. या 100 लोकांना नोटिसा पाठवून बोलावलं, अमुक अमुक ठिकाणी बैठक आहे आणि अनुसूचित जातीचा विषय आहे. अनुसूचित जातीच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून आलेला निधी कसा वापरायचा या बाबतीत विचार विनिमय करायचा आहे. सगळ्यात मोठा पक्ष काँग्रेस होता. काँग्रेसने राखीव जागा निर्माण केल्या होत्या या अनुसूचित जातीच्या, असा त्यांचा समज आहे की काँग्रेसने दिलेले आहेत आम्हाला राखीव जागा, आरक्षण काँग्रेसने दिलेले.
बाबासाहेबांनी दिलेली आहेत हे त्यांना मान्यच नाही, कसं मान्य होईल? त्या काँग्रेस पक्षाचे जास्त त्याच्यात जे थोडेफार होते इतर विरोधी पक्षांमध्ये, परंतु ते सगळे मी आधीच सांगितले त्याप्रमाणे त्या पक्षांचे गुलाम होते. आणि मग काय झालं, या बैठकीला इतर सर्व विरोधी पक्षाच्या खासदारांनी बहिष्कार घातला. म्हणजे विरोधी पक्षातून निवडून आलेल्या अनुसूचित जातीच्या खासदारांनी त्यांच्या पक्षाने हुकूम काढल्यानंतर त्यांनी बहिष्कार घातला. आणि काँग्रेस मधले जे खासदार होते, या खासदारांना वाटलं की आता काय आपला प्रश्न तर संपलेला आहे, आपल्या मतदारसंघामध्ये सगळं ठीकठाक आहे, काय बैठकीला जाण्याची गरज नाही, आणि पक्ष जे ठरवेल, माननीय प्रधानमंत्री जे ठरवतील त्याप्रमाणे होणारच आहे, आपण काय जाऊन तिथे मोठं रण मारणार आहोत. कुणी गेलं नाही. 15-16 खासदार त्या बैठकीला हजर होते. या 15-16 खासदारांच्या बैठकीमध्ये हे नव्हतं, त्याला काय कोरम नव्हता, त्यामुळे ती बैठकच रद्द झाली. आणि नंतर चिदंबरम साहेबांनी तो निधी काही काळ तसाच ठेवून इतर कामांच्यासाठी वापरला. हा अनुसूचित जातीचा विकास असा शासकीय स्तरावर सुद्धा थांबतो, या गोष्टीचा विचार कुणी करत नाही. आणि मग या सगळ्या लोकांना त्यांच्या मतदारसंघात जो विकास निधी दिला जातो, लोकसभेतल्या प्रतिनिधींना, विधानसभेतल्या प्रतिनिधींना, तो निधी त्या मतदारसंघातल्या अनुसूचित जातीच्या लोकांचा विकास कसा करावा, कोणत्या विकासाचे कार्यक्रम असावेत याच्यासाठी खर्च करण्याची ती योजना असते. परंतु हे काय करतात, मतदारसंघाच्या विकासासाठी आलेला निधी आहे तो मतदारसंघाच्या विकासासाठी वापरला जातो. हे सगळं पुणे करारामधून आले, तो सगळा वेगळा विषय आहे, त्याच्यावर आपल्याला आता बोलायचं काम नाही. हा विषय खूप मोठा आहे, या विषयावर आपल्याला आपलं लक्ष केंद्रित करायचं आहे की असे अनेक अडथळे या अनुसूचित जातीच्या विकासाच्या कार्यक्रमांना लागलेले आहेत. आणि त्याच्यात आमचे अंतर्मन जी दुभंगलेली आहे, या दोन जातींमधला आंतरविरोध जो आहे हा भयानक आहे. त्याने आज खूप मोठं भयानक स्वरूप घेतलेलं आहे. आणि आता मातंग तरुणांमध्ये RSS सक्रिय झालेला आहे, RSS. आणि मातंग समाजाची दिशाभूल करून त्यांना या एकूण सामाजिक प्रबोधनाच्या चळवळीपासून अलग करण्याचा प्रयत्न करतायत, त्यांच्यात भरवतायत. मग बाबासाहेब आंबेडकरांनी जयभीम कसं काय तुमचं, तुम्ही तर मान आहे ना, जय लवजी म्हणा. अरे लवजींनी पेशव्यांना साथ दिली, शनिवारवाड्याच्या तोफखान्याचे ते प्रमुख होते. अशा प्रकारचा अपप्रचार हे RSS चे लोक मातंग तरुणांमध्ये करतात आणि सांगतात की आमची अस्मिता लवजी. आता या सगळ्या अस्मितावाल्या लवजींच्या भक्तांनी लवजींचा खरा इतिहास पाहिलाय का, जाणून घेतलाय का, समजून घेतलाय का? नाही. माझी आई लहुजींच्या घराण्यातली आहे. मला या गोष्टीचा अभिमान आहे की माझी आई लहुजींच्या घराण्यातली आहे आणि तो वारसा मला मिळालेला आहे माझ्या आईकडून लहुजींचा. कोणते लहुजी? ज्यांनी फुल्यांना संपूर्ण सहकार्य केले, ज्यांनी शिवाजी महाराजांच्या मावळ्यांमध्ये आपल्या लोकांना पाठवलं, त्यांच्या वंशजांना, त्यांच्या वारसांना पाठवलं, वंशजांना पाठवलं. संभाजी राजांच्या सगळ्या त्या चळवळीमध्ये, आंदोलनांमध्ये, त्या युद्धांमध्ये मांगाचे लोक होते. सटवाजी मांग हे त्याच्यातलं एक नाव. जे लहुजींचे पूर्वज होते ते पूर्वज छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज होते. हा इतिहास आहे लहुजींचा. आणि ते खऱ्या अर्थाने ज्योतिराव फुलेंचे समर्थक आणि त्यांचे सहकारी होते. हे नाहीच घ्यायचंच नाही. कारण RSS ला एक वेळेला बाबासाहेब चालतील, एक वेळेला बुद्धही चालेल,
पण ज्योतिराव फुले चालणार नाही. कारण ज्योतिराव फुलेंनी इतकी म्हणून फाडली, विचारता सोय नाही. बळीराजाने महात्मा फुलेच सांगतात की बळीराजाला वामनाने मारलं, 3 पावलं मागितली. 1 पाऊल कुठे दिलं, दुसरं पाऊल कुठे दिलं, आणि आता 3रं पाऊल मागितली, 3 पाऊल जागा दिली. आता सगळंच व्यापलं, आकाश व्यापलं, जमीन व्यापलं. आता 3रं पाऊल तर बळी म्हटलं माझ्या मस्तकावर ठेव, आणि मग बळीला पाताळात घातलं. पाताळात घातलं हा शब्द प्रयोग आहे. बळीला पाताळात घातलं. ज्योतिराव फुले म्हणतात बळीला पाताळात घातलं, मग 1 पाऊल जर त्या बळीच्या मस्तकावर असेल तर 2रं पाऊल त्याचं स्वर्गात असेल. मग 1 पाऊल खाली आणि 2रं पाऊल वर ठेवायला त्याची कुठं फाटली नसेल का, त्या ब्रह्माची, त्या वामनाची? म्हणजे एवढी जाड टीका. ब्राह्मणांचं कसं, शेतकऱ्याचा असूड, गुलामगिरी, हे सगळे फुल्यांची जे कादंबऱ्या आहेत, ग्रंथ आहेत, याच्यातून त्यांनी ब्राह्मणांचं वाभाड सगळं काढलेलं आहे. ठाकरेंनी, प्रबोधनकार के.सी. ठाकरेंनी यांनी ह्या ब्राह्मणांचं कसब आणि भिक्षुकशाहीचे बंड असे ग्रंथ लिहिलेले, तर याच्यातून बहुजनांमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न केलाय. हे त्या मागांच्या पोरांच्या पर्यंत आलंच नाही, येऊ दिलं जात नाही. ज्यांना माहित आहे ते सुद्धा आणत नाही, ज्यांना माहितच नाही ते बिचारे अज्ञान आहे, त्यांचा काय दोष आहे? तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्यालाच आता समजून घ्यावं लागणार आहे. आणि आपल्या पायात, माझ्या बुटातला अंगठा, माझा बूट माझ्या अंगठ्याला कुठे चावतोय हे मला समजतं, दुसऱ्याला कळणार नाही. बाबासाहेबांचं हे म्हणणं आहे. आणि बाबासाहेबांनीच सांगितलं होतं की अस्पृश्यता हा आमच्या नरदेहावरील कलंक आहे, आणि तो मिटवण्याची जबाबदारी आता आम्हीच घ्यायला पाहिजे. म्हणून आता आम्हीच ही जबाबदारी घेतली पाहिजे. या 2 जातींमधलं तेढ निर्माण, नष्ट करून यांच्यात ऐक्य निर्माण करणं, यांची दरी संपवणं, याच्यासाठी आता आम्हालाच प्रयत्न करावे लागतात. म्हणून मी सुरुवातीलाच समता सैनिक दलाच्या इथल्या धुरीणांना मनापासून धन्यवाद देतो, यापुढेही राहील. आणि समता सैनिक दलाच्या बरोबरीनं मी माझ्या कामाची वाटचाल करेन, मी असं अभिवचन देतो. आणि मी अण्णासाहेब, बालशंकर साहेब, जाधव साहेब, तुमच्याकडून या कामामध्ये तुम्ही पुढाकार घ्या. मला कधीही आवाज द्या, कधी मला बोलवा, मी येईन, या प्रक्रियेमध्ये तुमच्या सोबत राहील, असं एक अभिवचन मी या निमित्ताने देतो. आणि मांग महार ह्या 2 जाती नाहीत. बाबासाहेबांचं पुस्तक आहे, ग्रंथ आहे, अस्पृश्य मूळचे कोण, ते अस्पृश्य कसे बनले समजून घ्या, वाचा, वाचायला द्या. फुलेंचं शूद्रातिशूद्रांचं दुःख, शूद्रांच्या बद्दलचे कार्यक्रम फुल्यांचे समजून घ्या. लहुजींचा खरा इतिहास समजून घ्या. सत्यशोधक अण्णाभाऊ साठेंचे विचार समजून घ्या. सत्यशोधक अण्णाभाऊ साठेंनी सांगितलं की हे जग बदलायचं असेल तर भीमरावचाच घाव इथे घालावा लागणार आहे. दुसरा कोणाचा, लेनिनचा नाही, मार्क्सचा नाही, इतर गांधीचा नाही, कोणाचाच घाव चालणार नाही. केवळ बाबासाहेबांचाच घाव इथे चालणार आहे. अण्णाभाऊ साठे सांगतात जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव. त्याची ज्या कादंबरीचा उल्लेख शिंदे सरांनी केला, फकीरा, आणि आमच्या युवराज पवारांकडे सांगितलं की हे फकीरासारखी दिसतात. ही फकीरा कादंबरी अण्णाभाऊ साठेंनी बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केलं. झुंजार लेखणीला कसं, एखादी कलाकृती आली, पुस्तक आलं तर ती कुणी आपल्या आईला अर्पण करतं, आपल्या वडिलांना अर्पण करतं, आपल्या गुरुला अर्पण करतं, व्यक्तीला पण अर्पण करतो ना. परंतु एका व्यक्तीच्या, एक झुंजार लेखक, एका झुंजार व्यक्तिमत्वाच्या झुंजार लेखणीला आपली कादंबरी अर्पण करतो. ही घटना साधी नाही, ही खूप मोठी अनन्यसाधारण महत्व या घटनेला आहे की बाबासाहेबांच्या झुंजार लेखणीला ही कादंबरी, फकीरा कादंबरी त्यांनी अर्पण केली. ही फकीरा कादंबरी आज संपूर्ण जगातल्या 27 भाषांमध्ये भाषांतर झालं. आणि याच्या पहिल्या पानावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
आडनाव त्यांचं, आणि मुलगी आमची इथं पुण्यातली, नाशिकचा आमचा काहीच संबंध नाही. परंतु तो मुलगा शिकायला इथे आला, ओळख झाली आणि आम्ही ठरवलं, त्याला मुलगी आवडली, मुलीला मुलगा आवडला, त्यांच्या घरी आम्ही बघायला गेलो, ते आमच्या घरी बघायला आले आणि एक तारीख ठरवून टाकली आणि बौद्ध पद्धतीने त्यांचा विवाह करून दिला. या पद्धतीने आपल्याला आता मांग महार संबंध जोडला पाहिजे, याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आपण हे प्रयत्न कराल याच्यासाठी मी आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आपल्याकडून तशी अपेक्षा व्यक्त करतो. मला बराच वेळ आपण ऐकून घेतलं, फक्त माझ्या भावना मी आपल्यासमोर व्यक्त केलेल्या आहेत. या माझ्या भावना या चळवळीचा एक पाया आहे. मला असं वाटतं की ही चळवळ यशस्वी जर करायची असेल, बाबासाहेबांचा जो देश बौद्धमय करण्याचा विचार असेल, भारत बौद्धमय करण्याचा विचार असेल, तर याच मार्गाने त्याच्याकडे आपल्याला जाता येईल, अन्यथा दुसरा कुठलाही मार्ग नाही, अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. समता सैनिक दल यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो. थांबतो. जय भीम, जय भारत.